तर हा आहे दिवस दुसरा अर्थात पार्ट 2। पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं रत्नागिरी आणि गणपतीपुळे एक्सप्लोर केलं। दुसऱ्या पार्टमध्ये एक्सप्लोर करणार आहे पावस आणि मार्लेश्वर। मार्लेश्वर आणि पावसमध्ये एक्झॅक्ट काय काय बघण्यासारखं आहे ते तुम्हीच आपल्या व्लॉगच्या माध्यमातून बघत राहा। तर हा आहे परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराजांचा पावसमधला मठ। तर अतिशय सुंदर आणि शांत असा हा पावसमधला त्यांचा मठ आहे आणि ह्या मठाला विशेष अशी भेट देण्यासाठी आम्ही पावसमध्ये आलो आहोत आणि खूप सुंदर आणि शांत असा हा मठ आहे। तर हे आहेत ते परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज। तर मंडळी हा आहे तो मंदिराच्या गाभाऱ्यातला परिसर। हा तो मठ आहे। हे महाप्रसाद वाटप केला जातो। तर मंडळी मठाच्या आवारातच त्यांनी एक छान असं जन्मगृह अर्थात घर उभारलं होतं, ज्यामध्ये परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या जन्माविषयीची माहिती ह्या घरामध्ये त्यांनी दिली होती। या घरामध्ये कोणी राहत नव्हतं, परंतु स्वामींच्या जन्माविषयी स्वामींचा जन्म कसा झाला, कुठे झाला, काय झाला याविषयीची उत्तम अशी माहिती देणारं असं हे छान असे फोटोज आणि छान अशी चित्र लावली होती की जेणेकरून ज्यांना त्यांच्याविषयी माहिती नाही आहे त्यांना हे फोटो बघून किंवा त्यावरील माहिती वाचून त्यांना समजेल की महाराजांचा जन्म कसा झाला, कुठे झाला आणि ते ह्या ठिकाणी कसे आले हे समजेल। ह्यासाठी त्यांनी हे छान असे फोटोज लावले होते आणि त्याच्यावर त्यांची माहिती लिहिली होती। असं हे सुंदर पावसमधलं हा मठ आहे। तुम्ही आवर्जून या ठिकाणाला भेट द्या। मला इथली आवडलेली गोष्ट म्हणजे इथल्या भक्तांसाठी आणि जे लोक इथे येतील दर्शनासाठी त्यांना इथे कमीत कमी दरामध्ये चहा, कॉफी, कैरीचं पन्हं आणि कोकम सरबत दिलं जात होतं। तर स्वरूपानंद स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मठाच्या समोरच एक दुकान होतं। त्या दुकानामध्ये सगळा कोकणी मेवा हा विकण्यासाठी होता। तर कोकणात आलो आहे म्हटल्यानंतर कोकणातला मेवा हा तर घेऊन जाणारच, त्यासाठी आम्ही सगळेजण ह्या दुकानामध्ये आलो आणि आम्हाला जे काही कोकणातल्या आवडत्या आमचे खाद्यपदार्थ आहेत ते सगळे आम्ही घेऊन जाण्याचा विचार केला आणि म्हटलं तुमच्याबरोबर पण हे सगळं शेअर करावं। त्यानंतर आम्ही कशेळीमधल्या कनकादित्य मंदिरामध्ये गेलो। हे आहेत ते कनकादित्य देव। त्यानंतर आम्ही आलोत मार्लेश्वरला शंकराचं दर्शन घेण्यासाठी। तर हे आहे ते मार्लेश्वराचं मंदिर अर्थात श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र।
Later that same evening. त्यानंतर आम्ही पुन्हा आलोत कशेळीमध्ये कशेळी बीचवरचा सूर्यास्त पाहण्यासाठी. तर असा होता पार्ट 2. आता भेटूया आपण लवकरच पार्ट 3 मध्ये, अर्थात प्राचीन कोकण पाहण्यासाठी.